शासकीय बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिलेला आहे। उपसभापती सचिन अहिर यांना मंजूर केलेला रायगड शासकीय बंगला नाकारण्यात आलाय। रायगड बंगला रवींद्र चव्हाण वापरत असल्याने अहिरांना तो बंगला नाकारण्यात आल्याचं समजतंय। रवींद्र चव्हाण मंत्री नसतानाही त्यांचं रायगड बंगल्यात सध्या वास्तव्य आहे। पुरंदर बंगल्यामध्ये अण्णा बनसोडे असल्याने अहिरांना पुरंदर बंगलाही नाकारण्यात आलाय। कुठलाही बंगला नसल्याने सचिन अहिर यांना फ्लॅट मंजूर करण्यात आलाय। सचिन अहिर फ्लॅटबाबत एकनाथ शिंदेंना सांगणार असल्याचं समजतंय। तर उपसभापती असूनही सचिन अहिर यांना फ्लॅट देण्यात आलाय आणि त्यावरूनच आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, सचिन अहिर यांनी घेतली आणि त्यानंतर त्यांना रायगड बंगला देणार असल्याचं आधी कळत होतं। मात्र रायगड बंगला हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आधी मंत्री होते त्यांच्याकडे आहे। त्याच्याऐवजी नंतर मग पुरंदर बंगला जिथे आधी नीलम गोरे उपसभापती असताना तो बंगला त्यांच्याकडे होता तो देण्याचा विचार झाला। मात्र तिथे अण्णा बनसोडे जे विधानसभेचे उपसभापती आहेत ते तिथे वास्तव्यास आहेत आणि त्यामुळे मग सचिन अहिर यांना बंगला कुठला द्यायचा असा विचार सामान्य प्रशासन विभागाकडून केला जात असताना सुनीतीमध्ये एक फ्लॅट सचिन अहिर यांना दिला जातो। आता हा तात्पुरत्या स्वरूपात दिला जाणार आहे की नंतर मग बंगला देणार आहे याबद्दलची स्पष्टता नाही। मात्र एक प्रकारे आपण बघतोय की उपसभापतीची शपथ घेतल्यानंतर जिथे सचिन अहिर यांना बंगला मिळणार होता तिथे मात्र सुनीतीमध्ये फ्लॅट दिला जात असल्याचं कळतंय। वेदांत, धन्यवाद त्या सविस्तर माहितीसाठी।